कॅबिनेट मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे समर्थक मेन प्रमुख नेते असणारे शंभूराजे देसाई आपल्याबरोबर आहेत. आज दसरा मेळावा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. शिवसेनेचे दोन मेळावे, एक शिवाजी पार्क, दुसरीकडे आझाद मैदान. तिकडे मर्दांचा मेळावा असा दावा वारंवार केला जातोय, त्यावरनं टीकासुद्धा तुमच्यावर केली जाते. त्यांना का सांगावं लागते की हा मर्दांचा मेळावा आहे म्हणून? सांगण्याची तरी वेळ का यावी? वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब जोपर्यंत हयात होते तोपर्यंत असं कधी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. आज त्यांच्या सुपुत्रांवर आणि त्यांच्या सुपुत्रांच्या समर्थकांवर असं म्हणण्याची तरी वेळ काय यावी, हा सुद्धा सगळ्या महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न आहे. राहता राहिला दोन मेळावे जे आपण म्हटला, तर खरी शिवसेना हे बघा, हे राज्य घटनेप्रमाणे चालतं, देश घटनेप्रमाणे चालतो आणि घटनेने, संविधानाने केंद्रीय निवडणूक आयोगाला हा अधिकार दिला आहे, पक्ष कुठला अधिकृत आहे आणि कोणाची अधिकृत पक्षाची संघटना आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. अनेक लोकांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात जायचा प्रयत्न केला, काही झालं नाही. त्यामुळं धनुष्यबाणावर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, ज्या धनुष्यबाणावरती वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मेळावा घेतला, तो सच्च्या हिंदुत्ववादी विचारांचा मेळावा हा आझाद मैदानावर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळं मी पाठीमागं सुद्धा माध्यमांना विनंती केली होती की आज जे आपले स्क्रीन आहेत ते शेअर करा, अर्ध्या स्क्रीनवर आमची गर्दी दाखवा, समोरासमोर त्यांची दाखवा. आम्ही काही असं कुठं गर्वानं बोलत नाही, पण लोकांना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाची शिवसेना हवी आहे. कोणाच्या तरी सत्तेसाठी, कोणाच्या तरी दावणीला लिहून बांधणारी शिवसेना लोकांना नको आहे. त्यामुळं आमच्या आजच्या मेळाव्यामध्ये राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं राज्याच्या बाबतीतलं जे विजन आहे त्याचे विचार ऐकायला मिळतील. हिंदुत्वाची आपल्याला कशा पद्धतीनं कास वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सांगितली ती घेऊन पुढे धरायची आहे ते सांगितलं जाईल. राज्य गेल्या 1.5 वर्षात ज्या योजना राबवल्या, कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व वर्गातल्या लोकांकरता त्याची माहिती राज्यापुढे दिली जाईल. ही एक बाजू असणार आहे विकासाची सकारात्मक, आणि दुसरी बाजू तिकडं असणार आहे ती टोमणे सभा. गेली 1.5 वर्ष आपण बघतोय की कुठंही विचार नाही, राज्याच्या विजन बाबतीत किंवा राज्याच्या प्रगती बाबतीत कुठलं धोरण नाही, केवळ टीका आणि टोमणे. त्यामुळे याच्यापेक्षा वेगळं तिकडं ठाकरे गटाच्या सभेमध्ये आपल्याला काही ऐकायला मिळणार नाही. महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता आज आझाद मैदानावरनं माननीय शिंदे साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे, राज्याच्या विकासाचे विचार ऐकण्यासाठी आतुरलेले आहे. शिंदे साहेबांबरोबर अजून कोण कोण प्रमुख नेते तिथे भाषण करतील, संबोधित करतील? नाही, आता त्याची कल्पना नाही मला, कारण मी रात्री उशिरा आलो मतदारसंघातून. आमचे लोक आज सकाळपासून त्या नियोजनात होतो, लोक निघालेली आहेत, वाटेमध्ये आहेत. त्यामुळं नेमकं आता सभेच्या ठिकाणी गेल्यावरच तिथं समजेल की नेमकं कोण कोण. पण प्रमुख भाषण हे आकर्षण असणार आहे आज माननीय शिंदे साहेबांच्या विचारांचं. आणि खरे वारसदार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचे वारसदार, निष्ठावान वारसदार विचारांचे, हे माननीय शिंदे साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार हे आजच्या सभेतनं महाराष्ट्रातल्या जनतेला देतील. देसाई साहेब, दुसरा मुद्दा की जरांगे पाटील यांचाच अल्टिमेटम संपत आहे. मंत्रिमंडळ मराठा उपसमितीचे सदस्य आपण आहात, काय स्वरूपाची भूमिका राहणार आहे? कारण की वारंवार अल्टिमेटम ते देत आहेत, उद्यापासून त्यांचं उपोषण परत एकदा सुरू होतं आहे. मी याच्यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे, गेल्या 1-1.5 महिन्यापणे खूप गतीनं आपण या मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटावा आणि कायमस्वरूपी आरक्षणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळावं याच्यासाठी आम्ही काम करतोय. पहिला पर्याय आपल्या हातामध्ये काय आहे, तर जे आरक्षण, मराठा आरक्षण आपण हायकोर्टमध्ये टिकवलं वर्षभर, जे दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही, ते न टिकण्याचं कारण काय, तर अनेक गोष्टी या मराठा समाजाच्या बाबतीतल्या ज्या माननीय सुप्रीम कोर्टासमोर यायला हव्या होत्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये, त्या आल्या नव्हत्या. आता आपण क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये त्या ॲड केलेल्या आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण, म्हणजे आम्ही मंत्रिमंडळ उपसमितीचे मंत्री तर त्याच्यावर काम करतोच आहे, सगळे अधिकारी करतायत, पण माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब सातत्यानं त्याचा रिव्ह्यू घेत आहेत की कुठल्या बाबी राहिल्यात का. 2-2, 3-3 वेळा त्याच्यावरती नजर फिरवतायत. त्यांनी फिरवली म्हणजे व्यवस्थित पाहिलं, सगळं बारकावे केले
आणि आता कुठंतरी अशी आशा वाटायला लागली की क्युरेटिव्ह पिटिशन माननीय सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं, आता बोर्डावर येईल. ते बोर्डावर येईल म्हणजे जेव्हा ते लिस्टेड होईल तेव्हा आता आम्ही तिथल्या सिनियर काउन्सिलबरोबर चर्चा करतोय. जे आमची तिथली लॉ टीम आहे दिल्लीमधली, ही सगळी केस हँडल करणारी, त्यांच्याबरोबर या ठिकाणी आम्ही सतत चर्चा करतोय. असं नाही, पाठीमागच्या वेळेचं जेव्हा रिव्ह्यू पिटिशन झालं ज्या सरकारनं केलं त्यावेळी सगळं ऑनलाईन मिटिंगा घेतल्या, कायदेतज्ञांच्या मिटिंगा ऑनलाईन घेतल्या, लॉ फर्मच्या मिटिंगा ऑनलाईन घेतल्या. आता तसं नाही, आता सातत्यानं आम्ही ह्या सगळ्या तज्ज्ञांच्या बरोबर प्रत्यक्ष चर्चा करतोय. आणि मला तरी विश्वास आहे एक सदस्य म्हणून त्या समितीचा, की ज्या बाबी अंतर्भूत केल्यात आम्ही आता क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये, त्याचा विचार करता नक्की सुप्रीम कोर्ट हे क्युरेटिव्ह पिटिशन ॲक्सेप्ट करेल असं मला वाटतंय. त्यामुळं माननीय जरंगे पाटील साहेबांना माझी परत एकदा विनंती आहे सरकारच्या वतीनं की थोडं सबुरीनं घेतलं पाहिजे. कारण माननीय शिंदे साहेबांनी काल सांगितलंय, आई दुर्गा मातेच्या मंडपामध्ये, दुर्गा उत्सवाच्या मंडपामध्ये, दुर्गेश्वरीच्या मंडपामध्ये माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की मी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे करावं लागेल प्रयत्न ते मी करतोय. त्यामुळं थोडा विश्वास ठेवला पाहिजे. आणि क्षणिक आनंदासाठी आत्ता आरक्षण मिळालं, काय समजा तुम्ही म्हणताय तसं अधिवेशन बोलवा, GR काढा, ठीक आहे, काही आपण तुमच्या समाधानासाठी म्हणा किंवा तातडीनं करायचं म्हणून म्हणा, आपण केलं. आणि उद्या जर ते नाही टिकलं कोर्टामध्ये तर हेही हातातलं निघून जाईल. म्हणून कायदेशीर कॉन्क्रीट असं जे परत कायमस्वरूपी टिकलं पाहिजे हे देण्याच्या विचारात आम्ही आहे, करतोय ते काम आम्ही. त्यामुळं जरंगे पाटील साहेबांनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी समजून घेऊन हे आपलं उपोषण त्यांनी करू नये अशी त्यांना मी विनंती करतो. दुसरीकडे एक युवा संघर्ष यात्रा आज रोहित पवार काढतायत आणि थेट सरकारलाच युवकांच्या सगळ्या प्रश्नांना जबाबदार म्हटलं जात आहे. ठीक आहे, हे सरकार 1.5 वर्षापूर्वी आले, 2.5 वर्ष माननीय रोहित पवारांचे सरकार होतं ना महाविकास आघाडीचं. त्या 2.5 वर्षामध्ये रोहितदादांनी का कधी युवा संवाद साधला नाही? त्या 2.5 वर्षामध्ये विधानसभेमध्ये किंवा शासनामध्ये युवकांच्या योजना का पुढं आणल्या नाहीत? तुमच्या हातात होतं, तुमच्या काकांच्याकडंच, आजोबांच्याकडं, पवारसाहेबांच्याकडंच त्यांच्या सगळा रिमोट कंट्रोल होता महाविकास आघाडी सरकारचा. मग स्वतःच्या हातात असताना काही केलं नाही. आणि आता सत्ता नसताना युवकांचा खूप मोठा कळवळा मला आहे, मीच तेवढा महाराष्ट्रातल्या युवकांचा तारणहार आहे असं दाखवायचा प्रयत्न ते करतात. शेवटी लोकशाहीमध्ये कुणी यात्रा काढाव्या, कुणी काय करावं हा ज्याचा प्रश्न आहे, त्यांनी करू देत. पण आम्ही युवकांच्यासाठी, सर्वच वर्गातल्या लोकांच्यासाठी शिंदेसाहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचं अतिशय गतीनं काम चालू आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेश भालेराव सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे